नमस्कार. वर्ल्ड ऑफ वंडर्स मध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत. वर्ल्ड ऑफ वंडर्स मध्ये आज आपण जाणून घेणार आहोत पश्चिम भारतातील एका कोस्टल रिजन बद्दल जो महाराष्ट्रापासून गोव्यापर्यंत पसरलेला आहे. हे ठिकाण त्याच्या सीनिक ब्युटी, रिच कल्चर आणि डायव्हर्स अशा क्युझिनसाठी ओळखले जाते. कदाचित तुम्हाला एक अंदाज आलाच असेल की आज आपण भारतातील महाराष्ट्र या राज्यामधील कोकण या जागेबद्दल जाणून घेणार आहोत. कोकण हा भारतातील वेस्टर्न घाट आणि अरबी समुद्र यांच्यामध्ये असलेला प्रदेश आहे. या प्रदेशाला निसर्गाचा अक्षरशः वरदहस्त लाभलेला आहे, कारण संपूर्ण कोकणात उत्कृष्ट असे समुद्रकिनारे आणि विविध प्रकारच्या वनस्पती आढळतात. कोकण region is well famous for its long and narrow stretch of sparkling beaches with crystal blue waters and white black sand. आज आपण येवो कोकण आपलोस असा असं म्हणत अक्षरशः समोरच्या काळजाला हात घालणाऱ्या कोकण या सुंदर स्थळाबद्दल काही इंटरेस्टिंग फॅक्ट्स तसेच तेथील फेमस अशा टुरिस्ट डेस्टिनेशन्स बद्दल जाणून घेणार आहोत. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला विसरू नका. जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर यासारख्या अनेक वेगवेगळ्या ठिकाणांबद्दल जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका. कोकण हे भारतातील गणपतीपुळे, अलिबाग, रत्नागिरी, तारकर्ली, मुरुड आणि केळशी यासारख्या सर्वात निसर्गरम्य आणि प्रसन्न अशा समुद्र किनाऱ्यांचे घर आहे. सिंधुदुर्गचा तारकर्ली समुद्रकिनारा, गणपतीपुळे येथील बीच, रत्नागिरी येथील दापोली, रायगड जिल्ह्यातील हरिहरेश्वर आणि दिवेआगार समुद्रकिनारा हे कोकणातील काही प्रसिद्ध असे समुद्रकिनारे आहेत. कोकण या ठिकाणाला एक समृद्ध असा ऐतिहासिक तसेच सांस्कृतिक वारसा आहे, ज्यात अनेक किल्ले, मंदिरे तसेच स्मारकांचा समावेश होतो. येथे व्हिजिटर्स सिंधुदुर्ग, रायगड, जंजिरा आणि कुलाबा येथील भव्य किल्ले, गणपतीपुळे, कुणकेश्वर आणि महालक्ष्मीची प्राचीन मंदिरे तसेच सावंतवाडी आणि देवगड येथील भव्य राजवाडे बघू शकतात. ही ठिकाणे कोकणातील समृद्ध वारसा तसेच विविधता दर्शवतात. कोकण हे ठिकाण कोकण रेल्वेचे घर सुद्धा आहे. कोकण रेल्वे हा एक निसर्गरम्य असा रेल्वे मार्ग आहे जो मुंबई ते गोव्याला जोडतो आणि नयनरम्य अशा लँडस्केप्स मधून जातो. कोकण has diverse and delicious cuisine. येथे विजिटर मालवणी फिश करी, सोल कढी, कोकमचे सरबत, उकडीचे मोदक तसेच रत्नागिरीचा जगप्रसिद्ध असा हापूस आंबा
यासारख्या कोकणातील तोंडाला पाणी आणणाऱ्या पदार्थांचा आस्वाद घेऊ शकतात. तुम्ही भारताच्या कुठल्याही भागातून कोकणात बाय रेल, बाय एअर किंवा बाय रोड जाऊ शकता. कोकणात बाय एअर जाण्यासाठी सर्वात जवळचे विमानतळ गोव्यातील दाबोलीम हे आहे, जे जवळपास 186 किलोमीटर्स अंतरावर आहे. तुम्ही मुंबईच्या इंटरनॅशनल एअरपोर्ट वरून देखील फ्लाइट घेऊ शकता, जे जवळपास 492 किलोमीटर्स अंतरावर आहे. व्हिजिटर्स कोकणात कोकण रेल्वेने सुद्धा जाऊ शकतात. कोकण रेल्वे महाराष्ट्र, गोवा आणि कर्नाटक या 3 राज्यांना जोडते आणि वाटेत अतिशय सुंदर तसेच हिस्टॉरिक प्लेसेस मधून जाते. भारताच्या पश्चिम किनाऱ्याजवळून जाणाऱ्या नॅशनल हायवे 66 द्वारे तुम्ही भारताच्या कोणत्याही भागातून बाय रोड कोकणात जाऊ शकता. कोकण हा पश्चिम भारतातील एक कोस्टल रिजन आहे, जो महाराष्ट्रापासून गोव्यापर्यंत पसरलेला आहे. आता आपण कोकणातील काही मेन टुरिस्ट अट्रॅक्शन्स बद्दल जाणून घेऊया. गणपतीपुळे हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील रत्नागिरी जिल्ह्यातील एक कोस्टल टाउन आहे. हे एक लोकप्रिय असे पर्यटन स्थळ आहे, जे तेथील 400 वर्ष जुन्या गणपती मंदिरासाठी आणि त्याच्या निसर्गरम्य अशा समुद्र किनाऱ्यासाठी ओळखले जाते. गणपतीपुळे या शब्दाचा अर्थ मराठीत गणपतीचे ठिकाण असा होतो. या मंदिरातील गणपतीची मूर्ती ही 1600 वर्षांपूर्वी सापडलेली स्वयंप्रकट अखंड आहे असे म्हटले जाते. गणपतीपुळे येथील गणपतीचे मंदिर हे अरबी समुद्राच्या किनाऱ्यावर पश्चिमेकडे तोंड करून आहे. हे मंदिर दरवर्षी गणेश चतुर्थी तसेच माघी चतुर्थीच्या वेळी हजारो भाविकांना आकर्षित करते. गणपतीपुळे येथील समुद्र किनारा हा महाराष्ट्रातील सर्वात सुंदर तसेच स्वच्छ समुद्र किनाऱ्यांपैकी एक आहे. इट इज अ लॉंग स्ट्रेच ऑफ गोल्डन सँड फ्रेंच्ड बाय कोकोनट, पाम अँड मॅनग्रुव्ज. हा समुद्र किनारा एक शांत आणि आरामदायी वातावरण तसेच स्कूबा डायव्हिंग, स्नॉर्कलिंग, पॅरासेलिंग आणि बोटिंग यासारख्या वॉटर स्पोर्ट्स साठी देखील प्रसिद्ध आहे. गणपतीपुळे हे जयगड फोर्ट, जयगड लाईट हाऊस, मालवण मरीन सँक्च्युरी, सिंधुदुर्ग फोर्ट, थिबा पॅलेस आणि दापोली हिल स्टेशन यासारख्या जवळपासचे अट्रॅक्शन एक्सप्लोर करण्यासाठी सुद्धा एक बेस समजला जातो. ही ठिकाणे कोकणच्या इतिहासाची, संस्कृतीची तसेच निसर्गाची झलक देतात. गणपतीपुळे इज परफेक्ट डेस्टिनेशन फॉर दोज हु वांट टू एक्सपीरियन्स द कोस्टल चार्म अँड कल्चर ऑफ महाराष्ट्र स्टेट. कोकणातील तारकर्ली हे बीच लव्हर्ससाठी एक पॉप्युलर असे टुरिस्ट डेस्टिनेशन आहे. तारकर्ली हे कार्ली नदी आणि अरबी समुद्राच्या संगमावर मालवणच्या दक्षिणेस सुमारे 8 किलोमीटर आणि मुंबई पासून सुमारे 546 किलोमीटर अंतरावर आहे. तारकर्ली हे ठिकाण तेथील स्वच्छ पाणी तसेच कोरल रीफ साठी प्रसिद्ध आहे, ज्यामुळे ते स्नॉर्कलिंग तसेच स्कूबा डायव्हिंग साठी एक आयडियल स्पॉट मानण्यात येते.
तारकर्लीच्या अंडर वॉटर वर्ल्ड मध्ये तुम्ही डॉल्फिन, कासव, स्टारफिश आणि रंगबिरंगी मासे यासारख्या वैविध्यपूर्ण सागरी जीवनाचे साक्षीदार होऊ शकता. तारकर्ली हे ठिकाण पॅरासेलिंग, बनाना बोट राईड, बंपर बोट राईड आणि जेट स्कीइंग यासारख्या वॉटर ऍक्टिव्हिटीज साठी देखील प्रसिद्ध आहे. यू कॅन एन्जॉय द थ्रिल अँड एक्साइटमेंट ऑफ दीज वॉटर ऍक्टिव्हिटीज ऑन तारकर्ली बीच, विच इज अ लॉंग स्ट्रेच ऑफ गोल्डन सँड फ्रिंज्ड बाय कोकोनट, पाम अँड मॅनग्रुव्ज. महाराष्ट्राच्या किनारपट्टीचे आकर्षण तसेच संस्कृती अनुभव इच्छिणाऱ्यांसाठी तारकर्ली हे एक योग्य असे ठिकाण आहे. कोकणातील अलिबाग हे ठिकाण तेथील समुद्र किनारे, मंदिरे आणि किल्ले यासाठी प्रसिद्ध आहे. हे एक लोकप्रिय असे पर्यटन स्थळ आहे ज्यामध्ये नागाव, वर्सोली, किहिम आणि मांडवा यासारखे अनेक सुंदर बीचेस आहेत. वेअर विजिटर्स कॅन एन्जॉय सन, सँड अँड सी. अलिबाग मध्ये अलिबाग किल्ला, कोलाबा किल्ला यासारखे अनेक हिस्टॉरिकल आणि कल्चरल साइट्स आहेत. कोलाबा फोर्ट इज अन आयलँड फोर्ट दॅट कॅन बी रीच्ड बाय बोट और बाय वॉकिंग ड्यूरिंग लो टाइड्स. अलिबाग इज अ प्लेस वेअर यू कॅन रिलॅक्स, rejuvenate and explore. रत्नागिरी हे भारतातील महाराष्ट्र राज्याच्या साऊथ वेस्ट भागातील किनारपट्टीवरील शहर आहे. कोकण प्रदेशातील हा भाग तेथील निसर्ग सौंदर्य तसेच समृद्ध अशा संस्कृतीसाठी ओळखला जातो. रत्नागिरी हे एक पोर्ट टाउन आहे जे जगप्रसिद्ध अशा हापूस किंवा अल्फेन्सो आंब्यांसाठी प्रसिद्ध आहे. रत्नागिरीमध्ये पर्यटकांसाठी अनेक आकर्षणे आहेत जसे की बीचेस, टेम्पल्स, फोर्ट्स आणि लाईट हाऊसेस. रत्नदुर्ग किल्ला, गणपतीपुळे बीच, जयगड लाईट हाऊस, थिबाव पॅलेस ही येथील काही लोकप्रिय अशी ठिकाणे आहेत. रत्नागिरी इज अ प्लेस वेअर यू कॅन एन्जॉय द नॅचरल ब्युटी, हिस्टॉरिकल हेरिटेज and cultural diversity of Konkan region. It is a place that will delight your senses and enrich your knowledge. कोकणातील सिंधुदुर्ग या जिल्ह्यात अनेक मंदिरे, समुद्रकिनारे आणि ऐतिहासिक किल्ले बघायला मिळतात. मालवण हे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एक कोस्टल टाउन आहे. मालवण हे ठिकाण सांस्कृतिक तसेच ऐतिहासिक दृष्ट्या अतिशय महत्त्वाचे आहे. मालवण हे एक लोकप्रिय असे पर्यटन स्थळ असून ते कोकण किनारपट्टीवर मुंबई पासून 546 किलोमीटर्स आणि पुण्यापासून 410 किलोमीटर अंतरावर आहे. मालवण हे तेथील समुद्र किनारे, किल्ले, मंदिरे तसेच मरीन सँक्च्युरीसाठी प्रसिद्ध आहे. मालवण येथील काही प्रसिद्ध आकर्षणे म्हणजे सिंधुदुर्ग किल्ला जो अरबी समुद्रातील बेटांवर 17व्या शतकात बांधलेला आहे. हा महाराष्ट्रातील सर्वात मोठा तसेच सर्वोत्कृष्ट जतन केलेला किल्ला आहे.
हा किल्ला एक संरक्षित स्मारक म्हणून देखील ओळखला जातो। मालवण मरीन सँक्च्युरी हा एक प्रोटेक्टेड एरिया आहे which covers about 30 square kilometers of the coastal waters of मालवण। ही मरीन सँक्च्युरी डॉल्फिन, कासव, स्टारफिश आणि रंगबिरंगी मासे यासारख्या वैविध्यपूर्ण सागरी जीवनाचे घर आहे। विजिटर्स येथे स्नॉर्कलिंग तसेच स्कूबा डायव्हिंगचा आनंद घेऊ शकतात आणि कोरल रीफच्या पाण्याखालील सौंदर्याचे सुद्धा साक्षीदार होऊ शकतात। रॉक गार्डन इज अ ब्युटिफुली लँडस्केप्ड गार्डन ओव्हरलुकिंग द चिवला बीच। रिलॅक्सेशन साठी, सनसेट एन्जॉय करण्यासाठी तसेच समुद्र आणि किल्ल्यांची दृश्ये बघण्यासाठी हे एक अतिशय योग्य असे ठिकाण आहे। विजिटर्स येथे वेगवेगळे स्कल्पचर्स तसेच फाउंटन सुद्धा बघू शकतात। मालवण हे तेथील सी फूड तसेच नारळांवर आधारित मालवणी क्युझिन साठी सुद्धा जगभरात प्रसिद्ध आहे। कोकणातील मालवण हे ठिकाण अतिशय सुंदर आहे आणि येथे भेट देणे हा अगदीच सुखद अनुभव ठरतो। कोकणातील दापोली हे एक हिल स्टेशन आहे जे तेथील आल्हाददायक असे हवामान तसेच नैसर्गिक सौंदर्यामुळे मिनी महाबळेश्वर म्हणून देखील ओळखले जाते। येथे विजिटर केशवराज तसेच व्याघ्रेश्वर या प्राचीन मंदिरांना सुद्धा भेट देऊ शकतात। केळशी हे ठिकाण कोकणातील एक हिडन जेम आहे जे त्याच्या शांत आणि प्राचीन समुद्र किनाऱ्यांसाठी ओळखले जाते। येथे विजिटर्स सनसेट एन्जॉय करू शकतात, डॉल्फिन्स बघू शकतात तसेच प्रसिद्ध अशा महालक्ष्मी मंदिराला सुद्धा भेट देऊ शकतात। कोकणाला भेट देण्यासाठी काही प्रसिद्ध अशी ठिकाणे आहेत जी तुम्हाला या प्रदेशातील किनारपट्टीचे आकर्षण तसेच संस्कृतीची एक झलक देतात। कोकण इज अ परफेक्ट डेस्टिनेशन फॉर रिलॅक्सिंग अँड रिफ्रेशिंग हॉलिडे। कोकण हा पश्चिम भारतातील किनारपट्टीचा प्रदेश आहे जो निसर्गप्रेमी, इतिहासप्रेमी तसेच ॲडव्हेंचर सीकर्ससाठी वेगवेगळी टुरिस्ट अट्रॅक्शन्स ऑफर करतो। कोकण हॅज अ ट्रॉपिकल मॉन्सून क्लायमेट। येथे तुम्हाला उष्ण आणि दमट उन्हाळा, मुसळधार असा पाऊस असलेला पावसाळा तसेच कोरडा हिवाळा बघायला मिळतो। कोकणात व्हिजिट देण्याचा बेस्ट टाइम म्हणजे ऑक्टोबर ते मार्च हा पिरियड आहे। यावेळी कोकणातील हवामान हे आल्हाददायक तसेच थंड असते आणि ह्युमिडिटी ही फार कमी असते। कोकण इज अ कोस्टल पॅराडाइज दॅट विल मेक यू फॉल इन लव्ह विथ इंडिया। कोकण हे एक असे ठिकाण आहे जिथे इतिहास, निसर्ग आणि संस्कृतीला भेटतो। आय होप तुम्हाला आजच्या या व्हिडिओमधून कोकणबद्दल नवीन काहीतरी इन्फॉर्मेशन नक्की मिळाली असेल। जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, इतरांबरोबर शेअर करा। जर तुम्हाला अशाच वेगवेगळ्या जागांबद्दल माहिती करून घ्यायची असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। पुन्हा भेटूया अशाच एका नवीन जागेबद्दल अमेझिंग माहिती घेऊन लवकरच। तोपर्यंत कीप स्माइलिंग, टेक केअर अँड बाय बाय।